राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत। तसंच ओबीसी समाजात 4000 वेगवेगळ्या संघटना आहेत। त्यामुळे थोडी मतभिन्नता असली तरी एकी कायम आहे, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलं। भुजबळांनी नाभिक समाजाचा कोणताही अपमान केला नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना काय वाटतं, ते कशा प्रकारे बघतात, तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, हे प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं। जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये जो मराठा समाज एकवटलेला आहे तो त्यांच्या सामाजिक प्रश्नाकरता आणि इतर सोयी आणि सवलतीकरता एकवटलेला आहे, राजकीय कारणाकरता एकवटलेला नाही। ओबीसी समाजाबाबत जर आपण मला विचारलं तर ज्या ओबीसी समाजामध्ये 400 जातींचा समूह आहे, 400 जातींचा समूह असलेल्या ह्या ओबीसी समाजाला एकट्ठा करणं ही लहानशी गोष्ट नाही आहे। कारण वेगवेगळ्या आतापर्यंत हा ओबीसी समाज वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत आहे, वेगवेगळ्या विचाराचे आहे, अनेक सामाजिक संघटना आहे, प्रत्येकजण आपल्या जातीकरता संघर्ष करतो, मग समाजाकरता अशा प्रकारची परिस्थिती या ओबीसी समाजामध्ये आहे। आणि म्हणून या ओबीसी समाजाला एकट्ठा एका छत्रीखाली आणणं हे कठीण काम आहे। परंतु तरी प्रकाशअण्णा शिंदे जर तशा प्रकारचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी शुभेच्छा देईल। त्यांनी प्रयत्न करावा, समाजाला एकवटण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यामध्ये यश मिळवावं। तुमचं त्यांना समर्थन असेल? नाही, आजच्या घडीला तरी नाही, कारण आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे हा देश पातळीवर काम करतो। मी एकटा त्याचा मालक नाही आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होत नाही, सर्व सदस्यांचे मत घेत नाही, आमसभा होत नाही, त्यांचे मत घेत नाही, आणि मग जर सर्व सदस्यांचं एकमत झालं तर पुढे काय करायचा विचार करू। कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मी वारंवार सांगितलेला की हा एक NGO आहे, याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या विचाराचे माझ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये पदाधिकारी आहे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या विचाराचे पदाधिकारी असल्यामुळे असा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, कारण माझ्या त्या पदाधिकाऱ्यांसोबत धोका होईल। एवढ्या दिवसाचा जो संघर्ष आहे हा आम्ही सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन सर्व पक्षाशी आम्ही संघर्ष केला आणि समाजाला काही नाही काहीतरी मिळवून दिलेलं। आपली सध्या तरी कोणतीही राजकीय भूमिका नाही किंवा आपण सध्या तरी तसा विचार करत नाही, असं देखील त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।